नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण 12वीचा मॅथ सेकंड मधला सेकंड चॅप्टर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज हा आपण डिस्कस करतोय. याच्यापूर्वी आपण या चॅप्टरवरचे 6-7 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते पहा तुम्ही व्यवस्थित. ओके, तर आपण सध्या डिस्कस करतोय एक्झरसाइज 2.1. याच्यामधला आज आपण डिस्कस करणार आहोत प्रॉब्लेम नंबर 13, त्याच्यानंतर 14, 15 आणि 16. ही एक्झरसाइज 2.1 आज आपण संपवणार आहोत. राईट. तर काय दिलं या प्रॉब्लेम नंबर 13 मध्ये? अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर वॉक्स ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर अवे फ्रॉम अ लॅम्प पोस्ट ऑफ हाईट 6 मीटर. बघा, 3 गोष्टी इथे आहेत. एक आहे अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर्स, है ना. त्यानंतर एक लॅम्प पोस्ट आहे ज्याची हाईट आहे 6 मीटर, आणि हा मॅन या लॅम्प पोस्ट पासनं 6 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने दूर जातोय. ओके, काय विचारलं आपल्याला? फाइंड द रेट ऍट विच द लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग. राईट आहे. तर हे व्यवस्थित लक्षात येण्यासाठी आपण एक फिगर ड्रॉ करूयात. समजा हा आहे लॅम्प पोस्ट ज्याची हाईट आहे 6 मीटर. हे ग्राउंड लेवल आपण कन्सिडर करूयात. राईट आहे. त्यानंतर इथे एक मॅन घेऊया ज्याची हाईट आहे 2 मीटर. राईट आहे, 2 मीटर. ला आपण म्हणूयात हा आहे लॅम्प पोस्ट. त्यानंतर हा आहे मॅन. राईट. नक्कीच हा लॅम्प पोस्ट ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार, मॅन सुद्धा इथे परपेंडिक्युलर असेल. आणि आता हा इथं लॅम्प पोस्ट आहे, तर ह्या मॅनची इकडे शॅडो पडणार आहे नक्कीच, है ना. ग्राउंडवरती इकडे असे शॅडो असेल, तर त्यासाठी आपण काय करूयात, हे थोडंसं जॉईन करून घेऊ आपण. हे असं मी जॉईन केले. तर ही असेल शॅडो. राईट, ही आहे शॅडो. आणि इथे एक 2 क्वांटिटी आपण हे घेऊयात. समजा या डिस्टन्सला आपण म्हणूयात एक्स, आणि ही जी शॅडोची लेंथ आहे याला आपण ही जी लेंथ आहे याला म्हणूयात आपण वाय. राईट आहे. आणि मग आता हा लॅम्प पोस्ट आहे ज्याची हाईट आहे 6 मीटर. हा मॅन आहे ज्याची हाईट आहे 2 मीटर. ओके, सध्या तो समजा लॅम्प पोस्ट पासून किती अंतरावर आहे आपल्याला माहिती नाही. समजा ते डिस्टन्स, आपण हे डिस्टन्स घेऊयात समजा एक्स युनिट्स, एक्स मीटर समजा. आणि ही आहे या मॅनची ही आहे शॅडो. ओके, ही आहे सपोज वाय युनिट्स, वाय मीटर. 2 व्हेरिएबल आपण कन्सिडर केले, ते एक्स आणि वाय. राईट आहे. काय दिले आपल्याला बघा, मॅनची हाईट इथे पण आपण मेन्शन केली. त्यानंतर लॅम्प पोस्टची हाईट 6 मीटर ही सुद्धा आपण इथे मेन्शन केलंय. काय दिले आणखीन एक 6 किलोमीटर पर आवर. काय आहे? अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर वॉक्स ॲट अ युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर अवे फ्रॉम द लॅम्प पोस्ट, है ना. हा जो मॅन आहे तो काय करतोय, लॅम्प पोस्ट पासून असा दूर जातोय, आणि त्याची दूर जाण्याची स्पीड किती आहे? 6 किलोमीटर पर आवर. म्हणजे हा जो एक्स आहे ना, एक्सचा रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्याला दिलेला आहे, विच इज 6 किलोमीटर पर आवर. म्हणजे काय दिले आपल्याला? dx बाय dt हे दिलेलं आहे 6 किलोमीटर पर आवर. ओके, आणि काय विचारलं मग आपल्याला? फाइंड द रेट ऍट विच द लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग, है ना. ही शॅडो अशी इकडे वाढत जाईल, है ना. हा जसा जसा मॅन इकडे जाईल शॅडो पण वाढत जाणार आहे. तर आपल्याला विचारलं मित्रांनो, हा वाय मध्ये काय बदल होईल ना, शॅडोच्या लेंथ मध्ये, म्हणजे वाय मध्ये काय चेंज होईल ते आपल्याला विचारलेलं आहे. तर dy बाय dt आपल्याला विचारलेलं आहे, है ना. हे आपल्याला शोधायचं. तर आपल्याकडे 2च गोष्टी आहेत. एक आहे 2 दिलेला आहे आणि हा 6 माहिती आहे. हे एक्स आणि वाय मधलं आपल्याकडे रिलेशन नाही आहे, है ना. तर ते रिलेशन आपल्याला फाइंड आउट करावं लागेल एक्स आणि वाय मधलं. तर ते रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी थोडंसं एक 10th क्लासचा आपल्याला विचार करावा लागेल. इथं हा ट्रायंगल तुम्हाला मोठा ट्रायंगल दिसत असेल, हा. राईट आहे. हा ट्रायंगल आणि नंतर हा एक छोटा ट्रायंगल. ओके, हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. ओके, कसं सिमिलर आहेत त्यासाठी थोडंसं आपण नावं देऊयात. समजा याला म्हणूयात ए, इथला पॉइंट आहे बी, सी, डी आणि ई. ओके, कोणते 2 ट्रायंगल आहेत? एक आहे ट्रायंगल ए सी
ई मोठावाला ट्रायंगल ACE, राईट. आणि दुसरा जो लहान ट्रायंगल आहे तो म्हणजे आहे BCE, ट्रायंगल BCD. ओके. या दोन ट्रायंगलचा जर विचार केला, या मोठ्या ट्रायंगलचा हा अँगल राईट अँगल आहे, छोट्याचा सुद्धा हा एक राईट अँगलच आहे. त्यानंतर मोठ्या ट्रायंगलचा हा अँगल C आणि छोट्या मधला सुद्धा हा C. हे दोन अँगल कसे झालेले आहेत मित्रांनो? सारखे झाले. मग दोन ट्रायंगल मधले जर दोन करस्पॉन्डिंग अँगल सारखे होत असतील तर राहिलेला तिसरा अँगल सुद्धा नक्कीच सारखा होणार आणि त्याची आवश्यकता पण नाही. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स जे आहेत त्याच्यामध्ये AA नावाची टेस्ट आहे, म्हणजे अँगल टेस्ट. मराठीमध्ये त्याला कोको कसोटी म्हणतात. तर वी ऑब्झर्व दॅट, आपण इथे लिहू शकतो, वी ऑब्झर्व दॅट ट्रायंगल ACE इज सिमिलर टू ट्रायंगल BCD. आणि याचे रिझन काय आहे? AA टेस्ट, AA सिमिलॅरिटी टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल मित्रांनो कसे झालेले आहेत? सिमिलर झालेले आहेत. याच्यात तुम्ही दोन स्टेप्स पण लिहू शकता, बाबा हे दोन अँगल सारखे आहेत, त्याच्यानंतर हा अँगल C सुद्धा सारखा आहे. पण तुम्हाला वाटतं तेवढं काही डिटेल्स जाण्याची गरज नाहीये, कारण 10th मध्ये आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि एवढं जर तुम्ही व्यवस्थित मेन्शन केलात की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि त्याचं रिझन जरी दिलात तर मला वाटतं सफिशियंट आहे. ओके. मग आता दोन ट्रायंगल जर सिमिलर मित्रांनो झाले तर त्यांच्या साइड्सचे रेशो कसे असतात? सेम असतात, है ना? हे आपल्याला माहिती आहे. सिमिलर ट्रायंगलचे अँगल कॉन्ग्रुएंट असतात आणि साइड्स कशा असतात? साइड्सचे रेशो किंवा साइड्स प्रोपोर्शन मध्ये असतात. प्रोपोर्शन मध्ये असतात म्हणजेच त्यांचे रेशो सेम असतात. तर इथे मोठ्या ट्रायंगलची ही जी साइड आहे, लॅम्प पोस्ट जी दाखवल्या गेली AE, तर ही AE आणि ही मॅनची हाईट समजा DB किंवा BD म्हणूयात, तर या दोन साइड प्रोपोर्शन मध्ये असतील. शिवाय मोठ्या ट्रायंगलची ही AC साइड आणि छोट्या ट्रायंगलची ही BC साइड, ज्याच्यामध्ये X आणि Y हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहे. तर आपण तिथं लिहूयात देअरफॉर AE, राईट आहे. ह्या मोठ्या ट्रायंगलची AE साइड डिव्हायडेड बाय छोट्या ट्रायंगलची ही साइड BD, याचा रेशो केवढा येणार? मोठ्या ट्रायंगलच्या AC साइड एवढा डिव्हायडेड बाय छोट्या ट्रायंगलची साइड असेल BC. त्यानंतर आणखीन हे पण घेऊ शकतो आपण EC आणि डिव्हायडेड बाय DC, पण याची आपल्याला काही आवश्यकता नाही म्हणून आपण ते काही घेणार नाहीये. ओके. मग आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आणि काय मिळतं बघू. AE ची लेंथ आहे 6, BD ची लेंथ आहे 2. नेक्स्ट AC किती असणार आहे? बघा, हा X आहे, हा आहे Y, है ना? तर इथे असणार आहे X प्लस Y डिव्हायडेड बाय BC किती आहे? Y. याला सिम्प्लिफाय करूयात, कॅन्सल करा, इथे 3 येणार आहे. आपण क्रॉस मल्टिप्लाय करूयात, है ना? 3Y इक्वल टू X प्लस Y, राईट. त्यानंतर हा Y इकडे आल्यानंतर सबट्रॅक्ट होईल, इथं इकडे राहणार 2Y इक्वल टू X. तर हे ट्रायंगल सिमिलर दाखवण्यामागचं रिझन हे होतं की आपल्याला X आणि Y मधलं आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं होतं. ते रिलेशन मिळाले. आता आपण काय करूयात, याचं आपण डिफरन्शिएशन करूयात, राईट आहे. सो डिफरन्शिएटिंग या इक्वेशन, मी म्हणतो ला इक्वेशन 1 म्हणूयात. डिफरन्शिएटिंग 1 विथ रिस्पेक्ट टू T, राईट आहे, कारण आपण टाइमशी रिलेटेड आहोत सध्या इथे प्रॉब्लेम मध्ये. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू T वी गेट, काय मिळेल आपल्याला? 2y चा डिफरन्शिएशन, 2 ॲज इट इज, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dt इक्वल टू x चा डेरिव्हेटिव्ह dx बाय dt, राईट आहे. बरं, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy बाय dt, है ना? y काय आहे? शॅडोची लेंथ आहे. x हे मॅनचं डिस्टन्स आहे लॅम्प पोस्ट पासून. dy बाय dt आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy बाय dt. हा 2 इकडे डिव्हिजन मध्ये जाणार आहे आणि या dx बाय dt ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ती आहे 6. ओके. इथे लिहूयात आपण 6 आणि हे कॅन्सल केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 3. बेक बे आणि व्यतिरिक्त 6. बस. तर हा काय आहे? dy बाय dt म्हणजे चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू t. व्हॉट इज y? y आहे ही शॅडोची लेंथ. तर इथे आपण म्हणू शकतो dy बाय dt इक्वल टू, आणि हे याचे युनिट काय असणार आहे? किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर.
इथे लिहू शकतो आपण देअरफॉर शॅडो will increase at a rate of 3 km/h. आणखीन एक गोष्ट करायला पाहिजे, या प्रॉब्लेम मध्ये आपण जे एक्स आणि वाय यूज केलेत है ना, ते आपण मेन्शन केलं पाहिजे. वाय म्हणजे काय होती, लेंथ ऑफ शॅडो, आणि एक्स काय होता, डिस्टन्स ऑफ मॅन from the lamppost. X is what? Distance between man and lamppost. Lamppost. Right? Okay. हा झाला प्रॉब्लेम नंबर 30. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम कंटिन्यू करूयात. प्रॉब्लेम नंबर 14. हा 13 सारखाच आहे, अगदी सिमिलर आहे. अ मॅन ऑफ हाईट 1.5 meter walks towards a lamppost of height 4.5 meter at the rate of 3/4 meter per second. है ना? Find the rate at which his shadow is shortening. एक आणि दुसरा एक नवीन इक्वेशन आहे, the tip of the shadow is moving. ओके, त्यासाठी फिगर काढूयात म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येणार आहे. तर पहिल्यांदा ही ग्राउंड लेवल आपण कन्सिडर करूयात. ही आहे समजा ग्राउंड. ओके, हा आहे लॅम्पपोस्ट, राईट, आणि नक्कीच हा परपेंडिक्युलर असेल. इथे या लॅम्पपोस्टची हाईट आहे 4.5 मीटर. ओके, त्यानंतर एक मॅन दिलेला आहे आपल्याला ज्याची हाईट आहे 1.5 मीटर. ओके, आणि आपण काय करूयात, या लॅम्पपोस्ट पासून इथे एक लाईन अशी ड्रॉ करूयात अशी. तर ही नक्कीच काय असेल, त्या मॅनची शॅडो असेल. ओके, ही असणार आहे शॅडो, ज्याला आपण समजूयात वाय, आणि हा जी डिस्टन्स आहे या मॅनचं लॅम्पपोस्ट पासूनचं, या डिस्टन्सला आपण एक्स सपोज करूयात. इथं आपण नोट करायला पाहिजे, अगोदर यांना नावं देऊत आपण, ABCD आणि हा E. ओके, तर AE काय असेल, हा आहे लॅम्पपोस्ट. ओके, त्यानंतर हा कॉमा BD हा असेल मॅन, राईट. त्यानंतर एक्स आणि वाय आपण मेन्शन करूयात. एक्स ही आहे AB ही लेंथ, आणि हा काय आहे, डिस्टन्स ऑफ मॅन फ्रॉम लॅम्प पोस्ट, राईट आहे. त्याच्यानंतर हे वाय आपण मेन्शन करूयात. वाय काय आहे, वाय इथे BC ने आपण डिनोट केलोय, आणि ही आहे लेंथ ऑफ शॅडो. ओके, शॅडो. त्यानंतर ही जी शॅडो आहे त्याची ही एक टिप इथं आहे ना, ही आहे टिप ऑफ शॅडो, राईट. सी हा काय असणार, टिप ऑफ शॅडो असेल. तर पूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये आपण डिस्कस केल्याप्रमाणे मित्रांनो, इथे हा जो ट्रायंगल बनत आहे, दोन ट्रायंगल्स हे सिमिलर आहेत. कोणते दोन ट्रायंगल्स, हा मोठा ट्रायंगल ACE आणि दुसरा हा जो छोटा ट्रायंगल आहे BCD, है ना. कारण या दोन्ही ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल समान आहेत, कारण 90 डिग्रीज आहेत. त्याच्यानंतर हा जो C अँगल आहे, हा C अँगल या छोट्या ट्रायंगलचा पण आहे आणि मोठ्या ट्रायंगलचा पण आहे, कॉमन झाला. तर दोन ट्रायंगल्स मधले जर दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट होत असतील, तर AA टेस्ट नुसार, सिमिलॅरिटीच्या टेस्ट आहेत 10th मध्ये डिस्कशन तुम्ही नक्कीच डिस्कस केला असेल, तुम्हाला सिलेबस मध्ये झाला असणार आहे. तर तिथे दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगल जर सारखे असतील, तर AA टेस्ट, ज्याला मराठीमध्ये कसोटी म्हणजे कोण है ना, अँगल टेस्ट नुसार ते दोन ट्रायंगल सिमिलर होतात. ओके, तर ते आपण पुढे लिहूया. आणखीन आपल्याला काय दिलं आता, हे 3/4 काय आहे, हा जो मॅन आहे ना, हे BD इथे जे लिहिले, हा जो मॅन आहे तो आता यावेळेस या प्रॉब्लेम मध्ये काय करतो, अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये तो लॅम्पपोस्ट पासून दूर जात होता, आता तो लॅम्पपोस्ट कडे जात आहे ना, लॅम्पपोस्ट कडे जात आहे. तर लॅम्पपोस्ट कडे जसा जसा लॅम्पपोस्ट जवळ जाईल, नक्कीच ही जी शॅडो आहे, ही जी वायची लेंथ आहे मित्रांनो, ती हळूहळू नक्कीच कमी होईल. तुम्ही ना आपल्या समजा कॉलनीमध्ये रस्त्याच्या बाजूला असे मोठे लॅम्पपोस्ट असतात, तुम्ही त्या जसं जसं त्याच्याकडे जवळ जाल
तुमची शॅडो तुम्हाला लहान होत असलेली ऑब्झर्व होईल आणि जेव्हा तुम्ही त्याच्यापासून दूर जातात तेव्हा तुम्हाला ती शॅडो इन्क्रीज होत असलेली दिसते. सहज तुम्ही एक्सपेरिमेंट करून पाहू शकता. तर आता इथे आपल्याला काय दिले, हा जो एक्स आहे तो कसा डिक्रीज होत आहे है ना. मॅन हा इकडे लॅम्प पोस्टकडे अप्रोच झाल्यामुळे एक्स मध्ये चेंज होणार आहे. एक्स डिक्रीज व्हायला लागलाय. तो कुठल्या रेटने डिक्रीज व्हायला लागलाय है ना. इथं आपण लिहूयात गिव्हन दॅट dx बाय dt है ना. एक्स मधला चेंज मग तो इन्क्रीज वाला असतो किंवा डिक्रीज वाला असतो. तर एक्स मधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम त्यांनी दिलेला आहे 3/4. ओके, दिस इज 3/4 मीटर पर सेकंड. आपण याला इक्वेशन 1 म्हणूयात है ना. नेक्स्ट आता आपल्याला काय dy बाय dt फाइंड आउट करायचं आहे ना. ही शॅडो कुठल्या रेटने कमी होत आहे या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, dy बाय dt है ना. हिज शॅडो इज शॉर्टनिंग. शॉर्ट होणे म्हणजे कमी होत आहे. तर ही जी शॅडो आहे ती कुठल्या रेटने कमी होत आहे ते आपल्याला dy बाय dt च्या माध्यमातून मिळणारे dy बाय dt आपल्याला शोधावं लागेल. आणि दुसरा जो क्वेश्चन आहे, द टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. आता हा इथं शॅडोचा टिप इथं आहे तर हा सुद्धा नक्कीच इकडे मूव्ह होणार आहे ना. हा जो टिप आहे तो इकडेच मूव्ह होईल. तर तो कुठल्या रेटने मूव्ह होत आहे तर त्यासाठी आपल्याला काय फाइंड आउट करायला लागेल. बघा हा जो टिप आहे तो या लॅम्प पोस्ट पासून किती दूर आहे, हे डिस्टन्स एक्स आणि प्लस हे शॅडोचं डिस्टन्स वाय. तर आपल्याला काय करावं लागेल, या एक्स प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी है ना, हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. या दोन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायचे. त्यासाठी आपल्याला ह्या एक्स आणि वाय मध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल. त्यासाठी आपण हे दोन ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर आपण दाखवूयात आणि त्यांचे मग दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या साईडचे रेशिओ हे कसे असतात, सेम असतात किंवा साईड ह्या प्रोपोर्शन मध्ये असतात हे आपल्याला माहिती आहे. तर आपण लिहूयात डायरेक्ट हा मोठा ट्रायंगल हा जो मोठा ट्रायंगल आहे तो या छोट्या ट्रायंगलशी सिमिलर आहे. वी राईट डाऊन ट्रायंगल ACE, ट्रायंगल ACE सिमिलर टू ट्रायंगल BCD आणि याचे रिझन काय आहे, AA टेस्ट ना. सिमिलॅरिटीची AA टेस्ट आहे. बाकी डिटेल्स काही लिहिण्याची गरज नाही कारण दोन अँगल समान होतात. मोठ्या ट्रायंगलचा हा राईट अँगल, छोट्याचा पण हा राईट अँगल. त्यानंतर मोठ्या आणि छोट्या ट्रायंगल साठी हा जो अँगल आहे हा पण त्या दोघांसाठी कॉमन आहे. दोन अँगल समान झाल्यामुळे बस हे दोन ट्रायंगल सिमिलर होतात. देअरफॉर जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साईड प्रोपोर्शन मध्ये असतात. मग आपण लिहूयात देअरफॉर AE है ना, मोठ्या ट्रायंगलची ही AE साईड आणि छोट्या ट्रायंगलची ही BD साईड चा रेशो कशाच्या बरोबर असणार आहे, मोठ्या ट्रायंगलचा AC साईड आणि छोट्या ट्रायंगलची ही BC साईड, हे दोन समान असणार. दिस इम्प्लाइज याच्यापासून काय मिळेल, व्हॅल्यूज ठेवूयात. AE आहे 4.5, BD किती आहे बघा, BD आपल्याला मॅन ऑफ हाईट दिलेला 1.5 इक्वल टू AC. हाऊ मच AC किती आहे, एक्स आणि वाय ची सम होणार आहे इथे एक्स प्लस वाय. आणि BC किती दिलेलं आपल्याला, BC आहे वाय. इथे आपण 1.5 ने कॅन्सल केलं तर इथे 3 येणार आहे. त्यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लाय करूयात 3y इक्वल टू हा एक्स प्लस वाय असेल आणि वाय इकडे गेल्यानंतर आपल्याला मिळेल 2y इक्वल टू एक्स है ना. तर एक्स आणि वाय मधलं आपल्याला रिलेशन मिळालेलं आहे. याच्या पूर्वीच्या प्रॉब्लेम मध्ये सेम रिलेशन आपल्याला मिळालं होतं, या सुद्धा प्रॉब्लेम मध्ये सेम रिलेशन मिळालं. म्हणजे हेच रिलेशन प्रत्येक वेळेस या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये मिळावं असं काही बंधन नाही है ना. व्हॅल्यू जर या बदलल्या इथल्या लॅम्प पोस्टची हाईट आणि ही मॅनची हाईट ही सध्या 3 टाइम्स आहे लॅम्प पोस्ट, मागच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा ना आताच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा. तर वेगळे जर मेजरमेंट असतील तर इथलं रिलेशन सुद्धा आपल्याला थोडंसं वेगळं मिळू शकतं. आता आपण काय करूयात, या इक्वेशनला आपण डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएटिंग अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू टी है ना. तर विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करूयात. 2 ॲज इट इज, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, या x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, राईट. व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूयात. 2 इंटू dy बाय dt इक्वल टू हा dx बाय dt है ना. dx बाय dt ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 3/4 है ना, 3/4 आहे. परंतु आपल्याला या फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय फाइंड आउट करायचं, शॅडो कुठल्या रेटनं शॉर्ट होत आहे, शॅडो कुठल्या रेटमध्ये लहान होत आहे ते शोधायचंय. म्हणजे आपल्याला शोधायचं होतं dy बाय dt. तर हा 2 इकडे ट्रान्सफर करूयात तर आपल्याला मिळणार आहे dy बाय dt इक्वल टू हा 2 प्रॉडक्ट मधून इकडे डिव्हिजन मध्ये जाईल तर ते असणार आहे 3/8. युनिट काय असणार आहे,
मीटर पर सेकंड. ओके, मीटर पर सेकंड हा झाला पहिल्यासाठीचा आन्सर. राईट. त्यानंतर आपण काय करूयात आता सेकंड साठी ट्राय करूयात. इथे वाटलं तर आपण याला इथे फर्स्ट इथे लिहू समजा, राईट हिअर फर्स्ट पहिल्याचं उत्तर समजा. नेक्स्ट सेकंड साठी आता सेकंड आपल्याला काय शोधायचं आहे, शॅडोचा हा जो टीप आहे या पॉइंट सी ला, तर हा इकडे लॅम्प पोस्ट कडे कोणत्या रेटने शॉर्ट होत आहे की नाही, किंवा कोणत्या रेटने तो मूव्ह होत आहे. द टीप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. तर तो कुठल्या रेटने होणार आहे, तर सध्या टीप हा या लॅम्प पोस्ट पासून किती दूर आहे, हे डिस्टन्स एक्स आणि हे डिस्टन्स आहे वाय. तर टोटल आहे एक्स प्लस वाय. तर हा एक्स प्लस वाय हे टोटल हा टिप मूव्ह होत आहे म्हणजे काय होणार, हे टोटल डिस्टन्स मित्रांनो कमी होत जाणार ना. तर एक्स प्लस वायचं डिफरन्शिएशन आपल्याला शोधावं लागेल. कन्सिडर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय विथ रिस्पेक्ट टू टी. तर एक्स आणि वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचं आहे. ऍडिशनचा रूल वापरावा लागेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टी प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी. तर या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. dx बाय dt ह्या इक्वेशन 1 मध्ये आहे है ना. बरं इथे लिहायला पाहिजे आपण dx बाय dt ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली ना, मग इक्वेशन 1 ला आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. तर ते असं म्हणायचं बाय 1. नेक्स्ट आणि याला आपण म्हणूयात इक्वेशन सेकंड म्हणूयात आपण. राईट. तर dx बाय dt ची व्हॅल्यू आहे 3/4 प्लस dy बाय dt आताच फाइंड आउट केलेलं आहे, ते आहे 3/8. आता या दोन्हीची बेरीज आपल्याला करायची आहे. कसं करायचं तर बघा, डिनॉमिनेटर हा 8 आहे, हा मोठा आहे ना, या 4 ला 8 करायचंय. तर कसं होणार, या 4 ला 2 ने मल्टिप्लाय करतो मी, 8 होणार. मग 3 ला पण 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 6 होईल प्लस 3/8 आणि मग सम होणार. इथे डिनॉमिनेटर सेम झाले, 6 आणि 3 9, 9/8. सो दिस इज व्हॉट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिस इज मीटर पर सेकंड. ओके, हे झालं सेकंडचा प्रॉब्लेम. आता इथे तुम्हाला काय करावं लागेल, 2 सेंटेन्स लिहावं लागतील मित्रांनो. आन्सर फाइंड आउट केल्याच्या इथे लिहायचं द रेट ऑफ द शॅडो शॉर्टनिंग इज 3/8 मीटर पर सेकंड असं एक सेंटेन्स तुम्ही मेन्शन करा. आणि याच्यासाठी इथे लिहायचं द टीप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग ऍट द रेट ऑफ 9/8 मीटर पर सेकंड. आन्सर इथं असं फाइंड आउट केल्याच्या नंतर त्याच्या खाली एक सेंटेन्स आपण वर्डिंग मध्ये लिहिणं बेटर असतं, ते तुम्ही लिहा. नेक्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करूयात. प्रॉब्लेम नंबर 15 रीड आउट करूयात. अ लॅडर है ना, ज्याला आपण मराठीमध्ये सीडी म्हणतो है ना. अ लॅडर 10 मीटर लॉंग इज लिनिंग अगेन्स्ट ए व्हर्टिकल वॉल. बघा यासाठी आपण काय करूयात, फिगर काढू सुरुवातीला. परत हे आहे आपला ग्राउंड लेवल है ना, ही एक वॉल आहे. वॉलची हाईट काय आहे काही आपल्याला काही देणे घेत नाही. या वॉलला एक लॅडर एक सीडी अशी ठेवलेली आहे. ओके, हे परपेंडिक्युलर असणार आहे. ही आहे लॅडर है ना, मराठीमध्ये जर आपण सीडी म्हणत असतो है ना. तर भिंतीला अशी इथे लावलेली आहे. या लॅडरची लेंथ आहे 10 मीटर. ओके, चल ही आपण झालं इमॅजिन झालं आपलं. नेक्स्ट आता पुढे काय सांगितलं, इफ द बॉटम ऑफ द लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम द वॉल. तर ह्या लॅडरचा हा आहे टॉप. ओके, आणि हा आहे बॉटम है ना. जमीन ही इथे टेकली आहे शिडी इथं है ना. लॅडर हा बॉटम, हा वॉलला जिथं पॉइंट इथं अटॅच झालेला आहे हा आहे टॉप ऑफ द लॅडर. हा जो बॉटम आहे लॅडरचा हा काय व्हायला लागलाय, इकडे पुल करायला लागलेत समजा. ओके, ह्या इकडे ओढल्या चालले. मग साहजिक आहे हे जे डिस्टन्स आहे समजा आपण याला म्हणूयात एक्स. राईट आहे. तर हा एक्स हे वाढत जाणार, बरोबर आहे, एक्स मध्ये चेंज होत जाणार. आणि हा जर एक्स इकडे असं वाढू लागला म्हणजे ही जर लॅडर आपण इकडे ओढू लागलो तर मग आता समजा लॅडरची पोझिशन अशी होणार, मग कधी पोझिशन ती अशी होत जाणार है ना. म्हणजे ही जी हा जो टिप आहे लॅडरचा आहे की नाही, हा जो टॉप आहे तर तो काय होईल, तो इकडे खालच्या दिशेमध्ये है ना जमिनीकडे येणार. तो समजा ह्या डिस्टन्सला आपण वाय म्हणूयात. राईट आहे. हा जर एक्स जर इकडे वाढत गेला तर हा वाय ची व्हॅल्यू काय होत जाईल, इकडे कमी होत जाईल. म्हणजे एक्स मुळे या वाय मध्ये सुद्धा चेंज होणार आहे. राईट आहे. आपल्याला काय दिले त्यांनी बघा,
is pulled horizontally away from the wall at the rate of 1.2 मीटर पर सेकंड. तर ह्या एक्स मध्ये जो चेंज व्हायला लागलाय है ना, एक्स हे जी इन्क्रीज व्हायला इकडे, हा जो बॉटम आहे या ही जी वॉल आहे इथं आपण याला लिहू, याला म्हणूयात वॉल, राईट आहे. ह्या वॉल पासून दूर घेऊन चाललाय याचा बॉटम, लॅडरचा बॉटम या वॉल पासून दूर घेऊन चाललाय. कुठल्या रेटनं की बाबा प्रत्येक सेकंदला है ना, प्रत्येक सेकंदाला 1.2 मीटर, एका सेकंदाला 1.2 मीटर एवढा चेंज आहे. तिथे आपल्याला दिलेलं आहे dx बाय dt हा आहे 1.2 मीटर पर सेकंड है ना. समजा याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर 1. पुढे याचा यूज होईल म्हणून आपण ऑलरेडी त्याला इक्वेशन 1 आपण म्हणूयात. बर, मग आता हा जर एक्स जर इकडे असा वाढत जाईल तर नक्कीच हा जो टिप आहे तो इकडे खाली येत जाईल, वाय ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाईल. तर ही जी वाय मध्ये जो चेंज होणार आहे ना, तो आपल्याला फाइंड आउट करायचा. बघा, फाइंड हाऊ फास्ट द टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन है ना. असं हा जो टॉप आहे तो असं इकडे असं वॉलला असं लागून असं स्लाइड होत खाली येत जाईल. इज स्लाइडिंग डाऊन द वॉल वेन द बॉटम इज 6 मीटर अवे फ्रॉम द वॉल है ना. ती कंडिशन दिलेली आहे 6 मीटरची. म्हणजे एक्स जेव्हा 6 असेल त्यावेळी dy बाय dt ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याला dy बाय dt फाइंड आउट करायचं आहे व्हेन x इक्वल टू 6 है ना. हे सुद्धा आपण आपल्यासमोर लिहून ठेवूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय. तर याच्या पूर्वीचे 2 प्रॉब्लेम्स होते साधारण 13वा आणि 14वा, त्याच्यामध्ये सुद्धा एक्स आणि वायचा यूज झालेला. तर हे जोपर्यंत आपल्याला एक्स आणि वाय मधलं रिलेशन काय आहे ते मिळत नाही तोपर्यंत आपण ह्या dy बाय dt ची व्हॅल्यू फाइंड आउट करत नाही. तर इथे तर क्लिअरली हा राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे मित्रांनो आपल्याला है ना. राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम नुसार आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 10 स्क्वेअर म्हणजे 100 असं आपण लिहू शकतो है ना. सध्या आपण याला नाव देऊयात. समजा इथे आहे ए, हा आहे सपोज बी आणि हा पॉइंट आहे सी. इथे एक्स आणि वाय काय आहेत आपण ते मेन्शन करूयात. एक्स आहे डिस्टन्स ऑफ बॉटम ऑफ लॅडर फ्रॉम वॉल, ओके है ना. एक्स काय आहे, हा लॅडरचा बॉटम आहे, त्याचा या वॉल पासूनचा डिस्टन्स आहे. वाय काय आहे, डिस्टन्स ऑफ टॉप ऑफ लॅडर फ्रॉम ग्राउंड है ना. ग्राउंड पासूनचे डिस्टन्स आहे है ना. हे एक्स आणि वाय मेन्शन झालेत. आपल्याला dx बाय dt हे दिलेलं आहे, राईट आहे. याला आपण इक्वेशन 1 म्हटलंय. आणि या ट्रायंगल, हा जो ट्रायंगल आहे एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इन राईट अँगल्ड ट्रायंगल एबीसी वी हॅव काय मिळणार आपल्याला, एक्स स्क्वेअर पायथागोरस थेरम नुसार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू हा जो 10 आहे त्याचा स्क्वेअर घेतल्यास आपल्याला मिळणार आहे नक्कीच 100. ओके. तर या इक्वेशनला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर 2 किंवा आवश्यकता नाही याचं आपण डिफरन्शिएशन करूयात. डिफरन्शिएटिंग अबोव इक्वेशन विथ रेस्पेक्ट टू टी. तर 2x इथे येणार डेरिव्हेटिव्ह आणि परत dx बाय dt लिहावं लागेल आपल्याला. त्यानंतर प्लस वाय स्क्वेअर चं डिफरन्शिएशन येईल मित्रांनो 2y आणि इथे लिहावं लागेल dy बाय dt इक्वल टू 100 कॉन्स्टंट असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0. परत हा सगळीकडे आपण 2 न जर डिव्हाइड केलो तर हा 2 कॅन्सल होऊन जाईल. हा 2 कॅन्सल करूयात. आणखीन आपल्याला काय दिलेलं आहे, dx बाय dt दिलेलं आहे 1.2 है ना. तर इथे आपण हा x घेऊ. त्याच्यानंतर हा जो dx बाय dt आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे 1.2 प्लस y इंटू हा dy बाय dt इक्वल टू हे 0 असणार आहे. ओके. आणखीन याच्यामध्ये हा x जेव्हा 6 असेल तेव्हा आपल्याला व्हॅल्यू याची कॅल्क्युलेट करायची आहे, राईट आहे. व्हेन x इक्वल टू 6 जेव्हा मित्रांनो बघा x ची व्हॅल्यू जर जेव्हा 6 असेल त्याच्यामध्ये समजा जर मी ते x बरोबर जर 6 घेतलो तर y ची व्हॅल्यू काय येईल, पायथागोरसचा ट्रिपलेट आपल्याला माहित आहे
एखादा जर आपण राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला, ही साईड 3, 4 असेल तर हे 5 असतं. समजा हे जर 6, 8 आणि हे 10 असतात है ना, पायथागोरसचे ट्रिपलेट्स आपण त्याला म्हणत असतो. तर हा जर 6 असेल है ना, हे तर 10 ऑलरेडी दिलेलं आहे, तर y ची व्हॅल्यू 8 आपल्याला नक्कीच मिळणार आहे. व्हेन x इक्वल टू 6 y इक्वल टू 8. ओके, तर या व्हॅल्यूज आपण इथे आपण सबस्टिट्यूट करूयात. किंवा y ची व्हॅल्यू डायरेक्ट तुम्हाला 8 लिहावं वाटत नसेल तर आपण काय करू शकतो, याला आपण म्हणा इक्वेशन नंबर 2 म्हणा. व्हेन x इक्वल टू 6 फ्रॉम इक्वेशन हा सेकंड लिहा आणि सेकंड मध्ये x च्या जागी ते 6 ठेवा. सो 6 स्क्वेअर y स्क्वेअर इक्वल टू 100. मग आपल्याला y स्क्वेअर बरोबर मिळणार आहे, हा 6 चा वर्ग 36 सबट्रॅक्ट करा, 64 मिळेल आणि मग y बरोबर मिळेल 8. तर x ची ही 6 व्हॅल्यू आणि y ची ही 8 व्हॅल्यू हे आपण या इक्वेशन मध्ये ठेवूयात. याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर 3. पुट x इक्वल टू 6 y इक्वल टू 8 इन इक्वेशन 3. इन इक्वेशन 3 मध्ये ठेवूयात. तर याच्या जागी 6 ठेवायचं आहे आपल्याला. 6 इंटू 1.2 प्लस y ची व्हॅल्यू आहे 8 इंटू dy बाय dt. हा प्रॉडक्ट कॅल्क्युलेट करू. 12 72 म्हणजे 7.2 असणार आहे. राईट आहे. हा 7.2 तिकडे ट्रान्सफर करू. तर आपल्याला 8 इंटू dy बाय dt हा प्रॉडक्ट होणार आहे 7.2. इकडे आल्यास तो मायनस होईल, मायनस 7.2 आणि 8 न इकडे डिव्हाइड होईल. तर dy बाय dt काय मिळेल आपल्याला, 8 ने डिव्हाइड केल्यास 8 90 72 है ना, एकानंतर डेसिमल मध्ये इथे द्यावं लागेल आणि हा मायनस साइन. ओके, आता प्रश्न पडेल की बाबा हे मायनस कसं काय आला है ना, रेट मध्ये मायनस कसा काय आला, येऊ शकतो ना. तर हा जो मायनस आहे कशासाठी आहे, हा y डिक्रीज होत आहे ना. बघा हा जो बॉटम आहे लॅडरचा हा तिकडे चालल्यामुळे हा जो टिप आहे लॅडरचा, हा जो टॉप आहे तो खाली येत आहे. तर इथे आपल्याला एक मेन्शन करावं लागेल की मायनस साइन इंडिकेट्स दॅट, लिहून घ्या तुम्ही, मी फिगर इथे इरेज करतो, इथे आपण लिहूया. त्याच्या खाली आपल्याला लिहायचंय मायनस, हे क्वेश्चन असू दे बाजूला, इथून इथे कंटिन्यू करा. मायनस साइन किंवा आपण त्याला म्हणूयात नेगेटिव्ह साइन जर म्हटलं तर, किंवा असं लिहा फक्त दिस मायनस साइन इज ड्यू टू टॉप ऑफ ladder is moving downward. ओके, मग आपण हा जो रेट आहे तो कन्सिडर करताना पॉझिटिव्ह कन्सिडर करूयात. फक्त तो एक रेट आहे dy बाय dt इक्वल टू आपण 0.9 आणि युनिट काय असणार आहे, काय दिलं आपलं, मीटर पर सेकंड. ओके, मीटर पर सेकंड असेल. फायनली लिहूयात मग, देअरफॉर top of the ladder will slide down at a rate of 0.9 meter per second. ओके, तर हा झाला प्रॉब्लेम नंबर 15. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आपण डिस्कस करूयात मित्रांनो. एक्सरसाइज 2.1 मधला हा शेवटचा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 16. लेट अस रीड आउट द प्रॉब्लेम. इफ वॉटर इज poured, ओके, इनटू अन इन्व्हर्टेड हॉलो कोन. बघा कोन कसं असतो है ना, ही बर्थडे मध्ये आपण ही अशी कॅप वापरतो बघा लहान मुलं है ना, या शेपचा हा कोन असतो. आता इन्व्हर्टेड म्हणजे काय, हा सर्क्युलर पार्ट वर असणार आणि हा व्हर्टेक्स खाली असेल. याची मी ते फिगर काढतो. समजा इथे हा या पद्धतीने हा तो इन्व्हर्टेड कोन आहे आणि हा हॉलो आहे ना.
मध्ये काहीच नाही, रिकामा आहे. हा सर्कल असतो, याचा समजा हा सेंटर असेल, ही त्याची रेडियस. आपल्याला काय करायचंय, सॉरी फिगर उलटी झालेली आहे, आपण इन्व्हर्टेड करायचं है ना. इन्व्हर्टेड हॅलो कोन काढायचं, म्हणजे सर्कल वर पाहिजे आपल्याला. आपण असं करूया, सर्कल इथे घेऊन मित्रांनो, असं राईट. तर हा सेंटर ऑफ द सर्कल असेल, ही रेडियस असेल, आणि आता ही ह्या कोनची हाईट असेल किंवा डेप्थही म्हणता येईल आपल्याला. हा इथे असतो राईट अँगल. ओके, चलो पुढे प्रॉब्लेम रिलेट करूयात. तर या हा जो कोन आहे तो हॅलो आहे आणि याच्यामध्ये पाणी ओतल्या चाललंय. कुठल्या रेटनं ओतल्या चाललंय, इथे त्याचा रेट सुद्धा दिलेला आहे 1 सेंटीमीटर पर सेकंड. परंतु त्याच्यापूर्वी काय दिले बघा, इन्व्हर्टेड कोन हुज सेमी व्हर्टिकल अँगल इज 30 डिग्री. म्हणजे हा जो इथला जो अँगल आहे तो आहे 30 डिग्रीचा. राईट, पुढे कंटिन्यू करूयात. सो दॅट इट्स डेप्थ है ना, या कोन मध्ये वॉटर आपण पोअर करतोय, पाणी आपण टाकतोय याच्यामध्ये, है की नाही. बाहेरून असं इथं पाणी आपण टाकायला लागलो, राईट आहे. पाणी जर याच्यामध्ये आपण ऍड करत गेलो तर नक्कीच आता हे असं पाणी असं वर 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 चढत जाईल, है ना. त्याची ही जी काही हाईट आहे पाण्याची किंवा ती जी काही डेप्थ आहे ती आता प्रत्येक वेळेस ती इन्क्रीज होत जाईल, है ना. तर या हाईटला आपण सपोज एक्स समजूयात, राईट. ही आहे रेडियस. आपण नाव देऊ वाटलं तर याला म्हणूयात ए, हा असेल बी, इथं आहे समजा हा सी. तर पाणी या कोन मध्ये ओतल्या चाललंय, ज्याचा हा सेमी व्हर्टिकल अँगल 30 डिग्री आहे. ही हाईटला आपण एक्स सपोज केले, रेडियस आहे आर. तर काय व्हायला लागलं, पाणी ओतल्यामुळे याच्यामध्ये पाणी ऍड केल्यामुळे, सो दॅट इट्स डेप्थ, ह्या कोनची जी काही डेप्थ आहे ना, पाण्याची जी डेप्थ आहे ती कशी वाढत आहे, ही मोजायची कशी, मेजर्ड अलॉंग द ऍक्सिस. हा याला आपण म्हणतो है ना, हा कोनचा ऍक्सिस असतो, राईट आहे. ही कोनची ही स्लॅन्ट हाईट असते, तिरकस उंची आपण म्हणतो. तर या डायरेक्शन मध्ये हाईट आपल्याला डेप्थ किंवा हाईट मोजायची आहे. इन्क्रीजेस ऍट द रेट ऑफ 1 सेंटीमीटर. ओके, आता पाणी ऍड करत गेल्यामुळे ना पाणी याच्यामध्ये असं भरत जाईल ना, पाणी असं भरत जाईल. तर हे काय होत जाणार आहे, ह्या एक्स मध्ये पाण्याची जी हाईट असेल, समजा इथेपर्यंत आला तर तो त्यावेळी हा एक्स असेल, इथेपर्यंत आला तर हा एक्स असेल. तर ह्या एक्स मध्ये चेंज होत चाललाय है ना. तर तो चेंज कसा होत चाललाय, 1 सेंटीमीटर पर सेकंड. प्रत्येक सेकंदाला, समजा पहिल्या सेकंदानंतर ही 1 सेंटीमीटर झालं पाण्याची लेवल, दुसऱ्या सेकंदाला 2 सेंटीमीटर, तिसऱ्या सेकंदाला 3 सेंटीमीटर, चौथ्या सेकंडला 34 सेंटीमीटर हा भरला गेलेला आहे. तर इथे आपल्याला dx बाय dt दिले मित्रांनो. सो dx बाय dt इक्वल टू हाऊ मच, 1 सेंटीमीटर पर सेकंड हे दिलेलं आहे, राईट. आणि मग आता काय विचारलं काय आपल्याला, फाइंड द रेट ऍट विच द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन्क्रीजिंग व्हेन द डेप्थ इज 2 सेंटीमीटर, है ना. हा कोन आहे, या कोन मध्ये आपण वॉटर ऍड करत आहोत, त्याच्यामुळे त्याची ही जी वॉटरची जी हाईट आहे ती वाढत आहे या रेटने. तर त्याच्या व्हॉल्यूम मध्ये, पाण्याचं जे काही व्हॉल्यूम असेल त्या पाण्याच्या व्हॉल्यूम मध्ये काय बदल होणार आहे, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचे मित्रांनो dv बाय dt, है ना. कधी, व्हेन द डेप्थ इज 2. आता डेप्थला आपण x वापरले, तर व्हेन x इक्वल टू 2 असेल तर हा आपला क्वेश्चन आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. आपण याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1, राईट आहे. तर इथे एकच व्हेरिएबल आहे x, r ला आपण x मध्ये कन्वर्ट करून घेऊयात. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, परत 10th क्लास मध्ये आपण एक ट्रायंगल होता आपल्याकडे 30, 60, 90 चा, है ना. तर समजा इथे मी त्याची फिगर ड्रॉ करतो मित्रांनो. हा ट्रायंगल आहे ज्याचे अँगल्स हा 30 डिग्री, हा राईट अँगल, ऑफकोर्स हा असेल 60 डिग्री. याची प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आहे का, बघा. समजा 90 समोरची साईड जर 1 असेल तर 30 समोरची साईड असते हाफ आणि 60 समोरची असते √3/2. हे आपल्याला माहिती आहे, राईट आहे. जर समजा याच्यामध्ये काय केलंय, आता ह्या तर साईड आपल्याला फिक्स माहिती आहे बिलकुल. मी आणखी एक फिगर दुसरी इमॅजिन करतो, है ना, सेम डायमेन्शनच्या. हा 30चा असेल, हा 90 असेल आणि हा असेल 60 डिग्रीचा. जर 90 समोरचा अँगल 1 असेल, है ना, हा 1 इथं फिक्स केलेला आहे, है ना, 1 शी रिलेटेड बाकीच्या घेतल्यात. 90 समोरचा 1 असेल तर 30 समोरचा 90च्या हाफ, म्हणजे 1/4, 1/2.
आणि 60 समोरची साईड काय असेल, ह्या 1 ला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल √3/2 ने. राईट आहे. परंतु समजा सिच्युएशन अशी बदललेली आहे की तुम्हाला फक्त 60 समोरची साईड दिलेली आहे, ती आहे समजा √3/2. मग आता इथं तर 1/2 येणार आहे हे माहिती आहे आपल्याला, आणि हे इथं येणार आहे 1 है ना. इथं 1 आणि हा इथं येणार आहे 1/2. हे कसं येईल, ह्या √3/2 मध्ये काय चेंज करावं लागेल जेणेकरून हा इथे 1 येईल आणि हा 1/2 येईल. बघा बरं, इथे 1 येण्यासाठी ह्या √3/2 ला काय करावं लागेल सांगा मला. या √3/2 ला मला 2/√3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, है की नाही. √3/2 ला जर मी 2/√3 ने मल्टिप्लाय केलो तर इथं उत्तर काय येणार आहे 1 है ना. बर, आणि त्याच्यानंतर इथे 1/2 कसं येणार है ना. इथं हे 1/2 कसं येईल, तर इथे 1/2 कसं येणार या √3/2 पासनं, तर त्याला या क्वांटिटीला तुम्हाला √3 न डिव्हाइड करावं लागेल. म्हणजेच याला आपण 1/√3 न मल्टिप्लाय, याला मल्टिप्लाय याला है ना, या साईडला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल 1/√3 ने, आणि परत या साईडला मल्टिप्लाय करावं लागेल जर तुम्हाला 90 समोरची साईड पाहिजे असेल 2/√3. मग आता हा ट्रायंगल आपण इथे घेऊयात मित्रांनो. सेम फिगर, हा इथला अँगल आहे 30 डिग्री, हा आहे 60, ओके, हा 90, हा 60, हा 30. तर 60 समोरची ही जी साईड आहे ही एक्स आपल्याकडे फिगर मध्ये आहे. तर या एक्सच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे, ही साईड आणि ही साईड या दोन साईड आपल्याला मिळवायच्या. तर कसं मिळवणार आपण सांगा बरं मला. 90 समोरची ह्या साईडची आपल्याला सध्या बिलकुल आवश्यकता नाहीये है ना. ही रेडियस है ना, ह्या रेडियसला मला एक्स मध्ये कन्व्हर्ट करायचंय. तर 60 समोरची साईड जर एक्स असेल तर 30 समोरची काय असते, जर 60 पासून मिळवायचं तर त्याला 1/√3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे ह्या एक्स ला 1/√3 न मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल x/√3. ओके, तर या फिगर मध्ये आपण इथं r ची व्हॅल्यू लिहू शकतो. r इज इक्वल टू x/√3. ओके, चला तर या फिगर मध्ये जे काही आपण लेटर्स यूज केलेत आपण ते मेन्शन करूयात. हे मात्र थोडंसं व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. ओके, इन फिगर हा एक्स काय असेल, ए बी इक्वल टू एक्स, आणि हे काय आहे डेप्थ ऑफ कोन. त्यानंतर आर है ना, बी सी म्हणजे आर म्हणजे असेल रेडियस ऑफ कोन. ओके, कोनची रेडियस असेल, आणि हे आर ला आपण आता एक्स मध्ये डायरेक्ट लिहूया बाय 30, 60, 90 ट्रायंगल ना, ट्रायंगल रूल नुसार आर इक्वल टू डायरेक्ट आपल्याला लिहितं x/√3. ओके, याला म्हणूयात इक्वेशन नंबर 2. राईट. ओके, तर आपल्याला काय दिलंय की ह्या कोन मध्ये आपण वॉटर ऍड करत आहोत. तर ह्या एक्स वॉटरची जी लेवल आहे ना त्याच्यामध्ये जो चेंज होतो म्हणजेच dx/dt विच इज 1 cm/s, आणि आपल्याला काढायचंय dv/dt काढायचंय when x = 2 असेल. एकदम सिंपल आहे. तर हा जो कोन आहे, कोनचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. व्हॉल्यूम v ऑफ कोन इज गिव्हन बाय v = 1/3 pi r² h. राईट आहे. तर आता हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूयात. v = हा 1/3 pi r. r ची व्हॅल्यू आपले x/√3, याचा स्क्वेअर केल्यास आपल्याला मिळेल x²/3. h म्हणजे काय असतं, ही हाईट असते ह्या कोनची, ज्याला आपण काय सपोज केलेलं आहे, x सपोज केलेलं आहे, सर इंटू x. मग फायनली v आपल्याला मिळतोय हा पाय 3 × 3 9 x² आणि x चा प्रॉडक्ट हा झाला x³. हे रिलेशन मिळालं आपल्याला व्हॉल्यूम साठी. सिंगल का व्हेरिएबल x मध्ये आपण मिळवलंय, जेणेकरून आपल्याला डिफरन्शिएशन करायला सोपं जाऊ. आता इथे आपण डिफरन्शिएशन करूयात. डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू t है ना. डिफरन्शिएट केल्यानंतर काय मिळतं, v चा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू t
तो असेल dv बाय dt इक्वल टू पाय बाय 9 कॉन्स्टंट आहे, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी है ना, तर ते येणार आहे 3x². एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स नाही, विथ रिस्पेक्ट टू टी कॅल्क्युलेट करतोय, म्हणून आपल्याला चेन रूलनुसार याला dx बाय dt ने मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. तर हा dv बाय dt आपण लिहूयात. याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करूयात. इथे 3 ने कॅन्सल होईल बघा, 3 1 3 3 3 9. इथे काय राहील आता पाय बाय 3x² आणि या dx बाय dt ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, ती किती आहे 1. सो दिस इज इंटू 1, राईट. तर हे dv बाय dt साठी एक्सप्रेशन मिळालेलं आहे पाय x² बाय 3 है ना, याला 1 ने आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पाय x² बाय 3, राईट. तर आता हा जो dv बाय dt आहे ना, व्हॉल्यूम कुठल्या रेटने इन्क्रीज होत आहे है ना, फाइंड द रेट ॲट विच द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन्क्रीजिंग व्हेन द डेप्थ इज 2 सेंटीमीटर. तर इथे आपण dv बाय dt कॅल्क्युलेट करूयात व्हेन x इक्वल टू, म्हणजे डेप्थ 2 आहे. तर x जागी आपल्याला 2 ठेवायचे, 2 चा वर्ग होणार 4. सो 4 पाय बाय 3. आता व्हॉल्यूमचं युनिट लिहावं लागेल आपल्याला. इथे आहे सेंटीमीटर पर सेकंड, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम असल्यामुळे सेंटीमीटरचा क्यूब होणार पर सेकंड. तर या रेटने है ना व्हॉल्यूम इन्क्रीज होईल पाण्याचं. इथे आपण लिहू शकतो देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ वॉटर विल इन्क्रीज at rate of 4 pi by 3 सेंटीमीटर क्यूब पर सेकंड, राईट आहे. तर हा डायग्राम आणि हा 30, 60, 90 चा ट्रायंगलची प्रॉपर्टी याच्यामध्ये अतिशय महत्वाचा रोल प्ले करते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण हा जो चॅप्टर सेकंड आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह है ना, तर हा या चॅप्टर मधला एक्झरसाइज 2.1 त्याच्यासाठी लागणारी थेरी आणि सगळे प्रॉब्लेम्स आपण अगदी डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. तुम्ही हा व्हिडिओ, याच्या पूर्वीची व्हिडिओ रिपीट करून पॉज करून व्यवस्थित पहा, त्याच्या नोट्स प्रिपेअर करा, प्रॉब्लेम्स परत मनाने स्वतः करण्याचा प्रयत्न करा है ना, आणि त्यासाठी या व्हिडिओची तुम्ही मदत घेऊ शकतात. आणि याच्यानंतर आपण मग पुढील व्हिडिओज उद्याच्याला पोस्ट करतो पुढच्या ऍप्लिकेशनवरती. थँक्यू.